Dear student, in the last lecture we have seen verification of law of constant proportion. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन जे आहे, स्थिर प्रमाणाचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याचे असणारे काही रासायनिक संज्ञा जे आहेत तर त्या रासायनिक संज्ञेसाठी कोणकोणते असणारे जे काही चिन्ह जे आहेत तर ते चिन्ह त्या ठिकाणी वापरले जातात. त्यानंतर असणारे जे काही संज्ञा जे आहेत तर ती संज्ञा लिहित असताना त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी दोन अक्षर असतील तर पहिलं अक्षर जे आहे तर ते कॅपिटल काढायचं, दुसरं अक्षर जे आहे तर ते स्मॉल. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स, जे मूलद्रव्याचे आणि संयुगाचे रेणू नेमके कसे त्या ठिकाणी तयार होतात याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी घेतली. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ मोल, म्हणजे रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती यात असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर मास म्हणजे असणारे ते काही रेणू वस्तुमान याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिजे. काय सांगितलेले, द मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स इन ए सिंगल मॉलिक्यूल ऑफ ए सबस्टन्स. रेणू वस्तुमान म्हणजे काय तर एखाद्या पदार्थाचं रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानाची बेरीज. काय सांगता येईल व्याख्या आपल्याला की सर्वसाधारणपणे या ठिकाणी द मॉलिक्युलर मास, काय लिहितो आपल्याला, द मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स is the sum of the atomic masses, काय सांगतोय, sum of the atomic masses of all atoms in a single molecule of that substance. ही रेणू वस्तुमान म्हणजेच काय सांगताना आपल्याला त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानांची काय करायची आपल्याला बेरीज त्या ठिकाणी करायला. बरोबर. लाईक द ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास इज ऑल्सो एक्सप्रेस इन युनिट डाल्ट. जसं त्या ठिकाणी आपण मागे पाहिलं होतं की अणुवस्तुमान जे आहे तर त्या अणुवस्तुमानाप्रमाणेच असणारे जे काही मॉलिक्युलर मास म्हणजे रेणू वस्तुमान जे आहे तर ते रेणू वस्तुमान सुद्धा असणारे जे काही डाल्टन, त्याच्यासाठी काय चिन्ह वापरलं आपण, यू, हे जे असणारे जे काही एकक जे आहे तर त्या एककामध्ये त्या ठिकाणी ती व्यक्त केलं. आता पुढे हाऊ टू डिड्यूस द मॉलिक्युलर मास ऑफ H2. या ठिकाणी आपल्याला H2O जे आहे तर त्या H2O काय करायचे, रेणू वस्तुमान जे आहे तर ते रेणू वस्तुमान त्या ठिकाणी काढायचं. आता कसं काढलं जातं पहा, की मॉलिक्युल कोणताही H2O, मग त्याच्यामधले कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स, त्याच्यानंतर ॲटॉमिक मास, नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल, ॲटॉमिक नंबर ऑफ द ॲटम्स आणि मास ऑफ द कन्स्टिट्युएंट्स. त्या ठिकाणी असणारा तो काही H2O मॉलिक्युल जो आहे तर तो H2O मॉलिक्युलचे असताना ते काही कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स, घटक म्हणजे कशाचं बनलेलं आहे तर आपल्या लक्षात येता दिसतंय की H2O जो आहे तर ते H2O मध्ये काय काय आहे तर हायड्रोजन आहे आणि दुसरा कोणता आहे, ऑक्सिजन त्याच्यामध्ये. बरोबर. मग आता ॲटॉमिक मास इन डाल्टन, आता हायड्रोजन जो आहे मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलं, हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा ॲटॉमिक मास त्या ठिकाणी 1 आहे. ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे, 16 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स, H2Oच्या याच्यामध्ये असणारे काय हायड्रोजन अणू जे आहेत तर त्या हायड्रोजन अणूची संख्या किती दिसते या ठिकाणी, 2 आहे आणि म्हणून इथे 2.
त्याच्यानंतर H2O मध्ये असणार ते काही ऑक्सिजन ऍटम जे आहे तर त्या ऑक्सिजन ऍटमची संख्या किती आहे? 1 त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर ऍटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ऍटम. ही हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा ऍटॉमिक मास किती आहे? तर त्या ठिकाणी 1 आहे, बरोबर. आणि नंबर ऑफ ऍटम हायड्रोजनची किती आहेत? 2 त्या ठिकाणी. जी या ठिकाणी हाच गुणाकार पुढे आपण त्या ठिकाणी करणार आहे. पुढे आता पुढे ऍटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन ते किती आहे? 60. आणि नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम किती आहेत? 1 आहे, बरोबर. आणि म्हणून मास ऑफ द कॉन्स्टंट ऍटम हायड्रोजनचं मास किती आलं तर त्या ठिकाणी 2 आलं. ऑक्सिजनचं किती आलं तर त्या ठिकाणी 16 त्या ठिकाणी, बरोबर. आता या ठिकाणी मॉलिक्युलर मास ही मॉलिक्युलर मास इज इक्वल कोणी डिफिनेशन लिहिलेली. काय डिफिनेशन लिहिलेली? सम ऑफ द ॲटॉमिक masses of the all atoms in a single molecule of that substance. म्हणजे त्या ठिकाणी मॉलिक्युलर मास इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला? सम ऑफ द कॉन्स्टंट्स ॲटॉमिक मासेस. काय म्हणता येईल? सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटॉमिक मासेस, बरोबर. त्याच्यामध्ये असणारे काही सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ॲटॉमिक ते ज्याचं बनलेले त्या सर्वांचे काय करावं लागलं आपल्याला? त्यांची बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी करा. मग आपल्याला कशाचं काढायचं? मॉलिक्युलर मास ऑफ H2O. आणि म्हणून या ठिकाणी पहा की मॉलिक्युलर मास ऑफ H2O ऑक्सिजनचं आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. हे काय करता येईल आपल्याला? पहा की ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन शॉर्टकटमध्ये लिहिले, बरोबर. आणि याची असणारे काही हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजनचे वॉटरमध्ये असणारे काही मॉलिक्युल्स जे आहेत तर किती आहेत? 2 आहेत. म्हणून याला कशाने मल्टिप्लाय करणार? 2 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय, बरोबर. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, बरोबर. कशाचं म्हणतो मी? ऑक्सिजन. आणि त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द ऑक्सिजन इन H2O मध्ये किती आहेत? 1च आहे, 1 इज इक्वल. आता ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती आहे? तर 1 आहे. इंटू किती रेणू आहेत? तर 2 आहे, 2 प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे? 16 इंटू नंबर ऑफ ॲटम किती? 1. म्हणजेच किती आलं? 1 इंटू 2 2 प्लस 16 इंटू 1 60 इज इक्वल टू किती आलं? 18. आणि म्हणून मॉलिक्युलर मास ऑफ H2O जो आहे तर तो H2O किती आला आपला त्या ठिकाणी? 18 त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मॉलिक्युलर मास जे आहे तर ते मॉलिक्युलर मास काही करता येईल, फाइंड आउट त्या ठिकाणी करता येते. याच्यानंतर पुढे आता पुढे यूज युअर ब्रेन पॉवर. डोकं आपल्याला चालवायला सांगितलंय की फॉलोइंग आर द atomic masses of the few elements in Dalton and molecular formulae of some compounds. Deduce the molecular mass of those compounds. आता काय दिले की खाली काही त्या ठिकाणी असणारे काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमानं डाल्टन जे आहे तर त्या डाल्टन मध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि काही संयुग जे आहे तर त्या संयुगाची असणारी काही रेणुसूत्र जे आहेत तर ती रेणुसूत्र आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. आणि त्या संयुगाची असणारी काही रेणू वस्तुमान जे आहेत तर ते रेणू वस्तुमान त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे ॲटॉमिक मासेस म्हणजे असणारे ते काही अणुवस्तुमान जे आहेत तर ते अणुवस्तुमान कंसामध्ये त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर त्याचे असणारे ते काही मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर ते मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी येते. आता मागे आपण पाहिले त्याचे उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला असणारे ते काही सोडियम क्लोराईड आहे. मॉलिक्युल जो आहे तर तो मॉलिक्युल कोणता साईडला आहे तर त्या ठिकाणी सोडियम क्लोराईड. हा जो काही सोडियम क्लोराईड जो आहे तर त्या सोडियम क्लोराईड मध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट आहेत तर एक Na आहे. Na म्हणजेच काय असणार आहे तर त्या ठिकाणी तो सोडियम त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? क्लोरीन आहे म्हणजे क्लोरीन.
अशा दोन घटकांचं त्या ठिकाणी NaCl त्या ठिकाणी असते, बरोबर. मग आता ॲटॉमिक मासेस आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. सोडियम, आता सोडियमचं किती दिलेलं आहे, ॲटॉमिक मास त्या ठिकाणी 23. क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनचं किती दिलेलं आहे, 35.5, बरोबर. त्याच्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स, NaCl मध्ये असणारे जे काही सोडियम जे आहे तर त्या सोडियम रेणूंची संख्या किती दिसते, एकच आहे. क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनची सुद्धा NaCl मधली असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी एकच आहे, बरोबर. पुढे ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स. आता सोडियमचा ॲटॉमिक मास किती आहे, 23 आणि नंबर ऑफ ॲटम सोडियमची किती आहे तर एकच त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असणारं काय ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन ते किती आहे, 35.5 आणि नंबर ऑफ ॲटम क्लोरीनचं किती आहे, एकच त्या ठिकाणी, बरोबर. यांचं मल्टिप्लिकेशन केलं, मास ऑफ द कॉन्स्टंट म्हणजे या ठिकाणी असणारं जे काही सोडियम जे आहे तर त्या सोडियमचं असणारं जे काही मास किती, 23 इंटू 1 23 आणि 35 इंटू 1 ते किती आलं, 35.5, बरोबर. मग आता मॉलिक्युलर मास काय काय सांगतो मी या ठिकाणी आपल्याला काय करायचे, मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी करायचे. मॉलिक्युलर मास इज इक्वल टू, कसं काढतो मॉलिक्युलर मास, आपण मागे पाहिलेलं आहे की सम ऑफ ॲटॉमिक मासेस, बरोबर. काय करतोय, सम ऑफ ॲटॉमिक मासेस. आता आपल्याला काढायचे कशाचं मॉलिक्युलर मास, तर मॉलिक्युलर मास ऑफ NaCl आपल्याला त्या ठिकाणी काय काढायचे. मग आता ते कसं काढता येईल, ते मागे आपण एक उदाहरण सोडवलेले. काय सांगता येईल की ॲटॉमिक मास ऑफ सोडियम, बरोबर, इंटू काय असणारे तर त्याचे नंबर ऑफ ॲटम्स, शॉर्टकटमध्ये मी लिहितो या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स प्लस काय सांगता येईल आपल्याला, तर या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहितो पुन्हा आम्ही ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ क्लोरीन म्हणतो, बरोबर. आता पहा या ठिकाणी काय काय लिहिता येईल आपल्याला, की ॲटॉमिक मास ऑफ सोडियम किती आले आपलं डायरेक्ट 23, किंवा या ठिकाणी पहा ॲटॉमिक मास ऑफ सोडियम किती आहे 23. या पद्धतीने सोडवा किंवा या पद्धतीने कोणती एक त्या ठिकाणी वापरू शकतो. तर या ठिकाणी किती लिहितो 23. नंबर ऑफ ॲटम किती आहे, एकच त्या ठिकाणी, प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन किती दिलेला आहे 35.5 इंटू ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन किती आहे 1, बरोबर. आता या दोघांची बेरीज करायची म्हणजे 23 इंटू 1 किती आलं 23 प्लस 35.1 म्हणजे किती झाले 35.5. दोघांची बेरीज आपल्याला याची बाजूला करतो मी पहा, आपल्याला येत नाही तर बाजूला करू आपण 23.0, बरोबर. आणि पुढचे किती आहे 35.5 ते मी असे, बरोबर. याची ॲडिशन केली 0, 5, 8 आणि 58. ज्या ठिकाणी मॉलिक्युलर मास ऑफ NaCl काय लिहिता येईल आपल्याला, इथे लिहितो मी त्या ठिकाणी की मॉलिक्युलर मास ऑफ NaCl इज इक्वल टू 58.50. तर तुम्ही या तक्त्याचा वापर करू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ते सोडवू शकता. इथे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण त्या ठिकाणी सोडवं. इथे याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. पुढे आता पुढे मॉलिक्युलर मास ऑफ MgCl2 आपल्याला काढायचं. काय द्यायचं या ठिकाणी मॉलिक्युल कोणता आहे तर MgCl2. याला काय म्हटलं जातं मॅग्नेशियम क्लोराईड. नाव नीट लक्षात ठेवा मॅग्नेशियम क्लोराईड, बरोबर. आता याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट एलिमेंट कोणकोणते आहे
तर पहिलं आहे मॅग्नेशियम. पहा आणि तुम्ही त्याची संज्ञा एमची म्हणजेच काय आहे तर मॅग्नेशियम एक कॉन्स्टंट आहे. आणि दुसरं कोणतंही क्लोरीन आहे Cl. कसली संज्ञा आहे तर क्लोरीनची आहे. बरोबर. मग ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास किती दिलेले 24. बरोबर. ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं किती आहे 35.5. नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. याच्यामध्ये मॅग्नेशियमची किती रेणू आहेत तर एकच रेणू आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. या मॉलिक्युल्समध्ये क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनचे ते 2 रेणू आहेत. किती दिली 2. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स. ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम किती आहे 24 आणि नंबर ऑफ ॲटम्स किती आहे 1. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन किती आहे 35.5 इंटू नंबर ऑफ ॲटम्स. क्लोरीनचे किती आहे 2. बरोबर. पुढे मास ऑफ द कॉन्स्टंट दोघांची मल्टिप्लिकेशन केलं तर 24 आलं. 35 इंटू 2 म्हणजे 35 आपण धरू. 35 केलेले 70 आणि पुढे 1 त्या ठिकाणी पॉईंट हाफ म्हणजे किती झालं 1 झालं. म्हणजे 70 आणि 1 किती झाले 71. या दोघांची बेरीज केली तर आपल्याला मॅग्नेशियम क्लोराईडचं मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी मिळू शकतो. किंवा आपला फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर मास काय आहे सम ऑफ द ॲटॉमिक मासेस. किंवा या ठिकाणी मॉलिक्युलर मास ऑफ कशाचं काढायचंय तर MgCl2चा आपल्याला मॉलिक्युलर मास. म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ मॅग्नेशियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ क्लोरीन. बरोबर. पुढे या ठिकाणी ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम. ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम किती आहे 24 आहे इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ मॅग्नेशियम मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये किती आहे 1 आहे अधिक ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन किती दिलेलं आहे 35.5 इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ क्लोरीन किती आहे 2. मल्टिप्लिकेशन केलं 24 आलं. 35.5 इंटू 2 आत्ताच आपण केलं किती आता नसते 71. आणि याची असणारी जी काही ॲडिशन जी आहे तर ती ॲडिशन आपल्याला त्या ठिकाणी करायची. 4 आणि 1 झाली 5. इकडे लिहितो मी 5. त्याच्यानंतर 7 आणि 2. 7 आणि 2 किती झाले 9. म्हणजे 95 डाल्टन. हे काय आलं तर मॉलिक्युलर मास ऑफ MgCl. इथे लिहितो आम्ही ही मॉलिक्युलर मास ऑफ MgCl2 इज इक्वल टू 95 डाल्टन. येते. अशा प्रकारचे असणारे ते काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न परीक्षेमध्ये येताना दिसतात. सोपं आहे. फक्त मॉलिक्युलर मास आपलं त्या ठिकाणी पाठ पाहिजे किंवा दिलेला असेल तर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. इथे याच्यानंतरचं पुढचं अजून एक उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुढे आता पुढचं मॉलिक्युलर मास आपल्याला काढायचं तर ते पोटॅशियम नायट्रेट. म्हणजे मॉलिक्युल जो आहे तर तो मॉलिक्युल कोणता असणार आहे आपला KNO3. त्याचं नाव काय आहे पोटॅशियम नायट्रेट. नावं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. पोटॅशियम नायट्रेट. बरोबर. पोटॅशियम नायट्रेट. पहा कॉन्स्टंट इलेमेंट कोणता आहे पहिला के कसला सिंबल आहे तर पोटॅशियमचा. बरोबर. पोटॅशियम. बरोबर. त्याच्यानंतर N आहे. N कसला सिंबल आहे तर नायट्रोजन. बरोबर. नायट्रोजन. आणि O म्हणजे कसला आहे तर ऑक्सिजनचा आहे. O कसला आहे तर ऑक्सिजन. बरोबर. बस असे 3 त्या ठिकाणी कॉन्स्टंट इलेमेंट. आता ॲटॉमिक मासेस. आता पोटॅशियमचं ॲटॉमिक मासेस आपल्याला दिलेले पहा. पोटॅशियम के किती आहे 39 आहे. पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39. त्याच्यानंतर नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनचं ॲटॉमिक मासेस जे आहे तर ते 14 आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक मासेस ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं पाय या ठिकाणी किती दिलेले 16. बरोबर. त्याच्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल. आता पोटॅशियमचं किती आहे एकच आहे.
नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनचा असणारा जो काय ऍटम्स किती आहे, एक आहे. ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचं या ठिकाणी O3 म्हटलेले, म्हणजे इथे किती असायला पाहिजे, 3 त्या ठिकाणी असायला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर ऍटॉमिक मास आणि नंबर ऑफ ऍटम्स. आता या ठिकाणी पोटॅशियमचा ऍटॉमिक मास 39, त्याचे नंबर ऑफ ऍटम 1. त्याच्यानंतर नायट्रोजन आहे, नायट्रोजनचा असणार जे काही ॲटॉमिक मास 14 आणि त्याचे नंबर ऑफ ॲटम 1. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती 16 आणि त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत 3, बरोबर. मल्टिप्लिकेशन केलं, मास ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट किती आले 39, हे आले 14 आणि 16 तरी किती होता नसते 48. यांची ॲडिशन करून आपण त्या ठिकाणी पोटॅशियमचं मॉलिक्युलर मास काढू शकतो. किंवा ते आपला फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर मास इज इक्वल टू सम ऑफ द ॲटॉमिक मासेस. मग आता कशाचं मॉलिक्युलर मास काढायचं आपल्याला, तर पोटॅशियम नायट्रेटचं काढायचं, बरोबर. म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ पोटॅशियम, त्याच्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस नंबर ऑफ ॲटम्स ऑफ नायट्रोजन प्लस मी अजून वाढवतो या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहितो ॲटॉमिक मास, शॉर्टकटमध्ये लिहितो ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इंटू नंबर ऑफ ऑक्सिजन, बरोबर. मग आता पाहू, ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम किती आहे 39, नंबर ऑफ ॲटम त्याचे किती आहेत तर 1 आहे, बरोबर. प्लस ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन किती आहे 40, नंबर ऑफ ॲटम किती आहे 1, प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 16 इंटू नंबर ऑफ ॲटम मात्र किती आहे 3 आहे, म्हणजे किती आलं या ठिकाणी 39, बरोबर. प्लस किती 40 प्लस किती आलं 16×48, बरोबर. इथपर्यंत याच्यानंतर म्हणजे डायरेक्ट आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल की मॉलिक्युलर मास ऑफ KNO3 इज इक्वल काय आहे तर 39 प्लस 14 प्लस 48, बरोबर. याची ॲडिशन आपल्याला त्या ठिकाणी काढते. आता ही ॲडिशन जर आपण केली तर ती किती आता नसते 101 आणि त्याचे एकक आहे डाल्टन, म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ पोटॅशियम नायट्रेट किती आला तर त्या ठिकाणी 101 डाल्टन येते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्यानंतरची राहिलेली जे काही उदाहरणं जी आहेत तर ते उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.